तुम्ही पाहिलं असेल की आदरणीय फराज साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि खूप चांगल्या एक नव्हे तर 2 ते 3 मीटिंग घेतल्या गेल्या, ज्याच्यामध्ये शाहू महाराजांनी सुद्धा भाग घेतला, क्षीरसागर साहेब आहेत, अमल साहेब आहेत, ही सगळ्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरनं सुद्धा काम चालू केलेलं आहे. येणाऱ्या लवकरच्याच काळामध्ये आपण केशवराव भोसले नाट्यगृह हे लोकांसाठी ओपन करत आहोत. मॅडम, आय एम सो हॅपी की कोल्हापूर शहराला दातृत्व खूप मोठं आहे आणि केवळ एक अनाऊन्समेंट की ज्याच्यामध्ये कोल्हापूरवासियांनी सुद्धा माझ्या याच्यामध्ये सहभागी व्हावं, याच्यावरती 40 ते 45 लोकांकडून मागण्या आल्या आणि काही जे मागे लोकांना दिलं गेलं होतं आणि तो प्लेस असे प्रश्न सोडले तर जवळजवळ 27 आयलँड आपले अशा पद्धतीने गेले आणि मी खूप खुश आहे की आम्ही काल प्रेझेंटेशन बघितलं तर खरंच जे माझं स्वप्न मी मागे पाहिलं होतं की माझं कोल्हापूर शहर त्याला एक ऐतिहासिक वारसा आणि ते तशा पद्धतीनं व्हावं, याला कुठेतरी आता पुढचं तिकडे आपण लवकरात लवकर जाऊ असं मला वाटतं. खरं तर आदरणीय अजितदादा पवारांचा अशा पद्धतीने दुःखद निधन आणि मग स्मरणार्थ पुतळा याच्यासाठी आम्ही तत्परतेने काम करत आहोत. आदरणीय आदिल फराज साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलाय आणि आम्ही पाठपुरावा अशा पद्धतीने करत आहोत की ते स्मारक अतिशय सुंदर असं व्हावं आणि त्यामुळे थोडासा फंड हा त्याच्यासाठी मोठा लागतो. तर चांगले आर्किटेक्ट पण आपण आता ठरवतोय आणि त्याच्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर ते काम सुद्धा सुरू करतोय आणि मग हा आपण आयलँड डेव्हलपिंगला देत असल्यामुळे आता त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष आहे.